चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वाची उपपत्ती की अशा उपपत्ती अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहेत. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? डोनाल्ड नॉर्मन, पॅव्लोव का रॉबर्ट गगने का वॉटसन? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? डोनाल्ड नॉर्मन, पॅव्लोव, रॉबर्ट गगने, पर्याय क्रमांक 4 वॉटसन. तर पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट गगने यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडली. प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली? प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली? रॉबर्ट अल्बर्ट बांदुरा, डोनाल्ड नॉर्मन, डॉक्टर ब्लूम का कोहलर? प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली? अल्बर्ट बांदुरा, नॉर्मन, डॉक्टर ब्लूम का कोहलर? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडली. त्यानंतर पुढील प्रश्न, माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? नॉर्मन, स्किनर, हल का गुथ्री? माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 डोनाल्ड नॉर्मन. त्यानंतर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? स्किनर, लेविन, डॉक्टर अल्बर्ट बांदुरा का वॉटसन? स्किनर, लेविन, डॉक्टर अल्बर्ट बांदुरा का वॉटसन? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? पर्याय क्रमांक 3 डॉक्टर अल्बर्ट बांदुरा. ज्ञानात्मक उपपत्ती कोणाची? ज्ञानात्मक उपपत्ती कोणाची? लेविन, अल्बर्ट बांदुरा, डॉक्टर ब्लूम का असुबेलची? ज्ञानात्मक उपपत्ती कोणाची? लेविनची, डॉक्टर अल्बर्ट बांदुरा का डॉक्टर ब्लूम का असुबेल? तर पर्याय क्रमांक 1 लेविनची. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती आणि ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती हे लक्षात ठेवा तुम्ही. ज्ञानात्मक उपपत्ती होती मागची, तर ही आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. तर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 जोरम ब्रुनरची. अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती कोणाची? अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती कोणाची? नॉर्मनची, गगनेची, रॉबर्ट गगनेची, जोरम ब्रुनरची का असुबेलची? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 असुबेल. अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती असुबेल. त्यानंतर समकारवादी समष्टिवादी मर्मदृष्टी उपपत्ती कोणाची? समकारवादी समष्टिवादी मर्मदृष्टी उपपत्ती कोणाची? नॉर्मन, स्किनर, वॉटसन का कॉलरकोफ का वरदेमार? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे लक्षात ठेवा तुम्ही. कोहलरकोफ का वरदेमार हा पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर थोडक्यात आपण माहिती पाहू की ते कोण होते. तर ते गेस्टॉल्ट संप्रदायाचे संस्थापक होते ते
आपण पाहू एक मिनिट की कोहलर गेस्टॉल्ट संप्रदाय. आता गेस्टॉल्ट संप्रदायाचे संस्थापक वर्दमेअरला म्हणजेच वर्टहॅमर असे म्हणतात, मॅक्स वर्टहॅमर. त्यानंतर कोहलर आणि कोफ्का हे जे होते ती गेस्टॉल्ट संप्रदायाचे संस्थापक होते. तर गेस्टॉल्ट संप्रदायाचे संस्थापक पुढीलपैकी कोण नव्हते, तर असाही प्रश्न येऊ शकतो. म्हणून हा थोडासा वेगळा वाटणारा पर्याय, पण याचे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. त्यानंतर यांच्या मते प्रत्येक मूल कोरे पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवाने मिळते. हा प्रश्न आपला झाला होता. तरी पण पाहू आपण की ताराबाई मोडक, मारिया मॉन्टेसरी, जॉन लॉक का वॉटसन. तर पर्याय क्रमांक 3 जॉन लॉक यांनी कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला व शिक्षणात व्यवसायाला महत्त्व दिले. यांनी कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला व शिक्षणात व्यवसायाला महत्त्व दिले. तर रिसो द एमिली, ताराबाई मोडक, प्लेटो का जॉन ड्वी. एखादा प्रश्न डबल आला असेल तर स्किप करत चला. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल, जॉन ड्वी. यांनी अबोध अवस्था नाकारून वर्तनाला महत्त्व दिले. जोहान विल्यम वुंड, जॉन वॉटसन का वुडवर्थ. यांनी अबोध अवस्था नाकारून वर्तनाला महत्त्व दिले. तर पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर येईल, जॉन वॉटसन. जॉन वॉटसन पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले. तर पर्याय क्रमांक 2 वॉटसन हे या प्रश्नाचे उत्तर येईल. त्यानंतर प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली. त्यानंतर प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली, वॉटसन, पावलॉव का कोहलर का थॉर्नडाईक. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची, तर थॉर्नडाईक पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मानसशास्त्रीय बोध अवस्थेचे शास्त्र आहे असे कोणी म्हटले. मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र आहे. मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र आहे असे कोणी म्हटले. नॉर्मन, विल्यम वुंड, प्लेटो का एरिस्टॉटल. तर पर्याय क्रमांक 2 विल्यम वुंड यांनी म्हटले. त्यानंतर वर्तनवादी उपपत्ती कोणी मांडली. वर्तनवादी उपपत्ती कोणी मांडली, वॉटसन, अल्बर्ट बांदुरा, स्किनर का यापैकी नाही. वर्तनवादी उपपत्ती कोणी मांडली. वर्तनवादी उपपत्ती वॉटसन, अल्बर्ट बांदुरा का स्किनर. तर वॉटसन पर्याय क्रमांक 2. त्यानंतर यांच्या मते व्यक्तीची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते.
व अबोध वर्तनाचा अभ्यास केला. यांच्या मते व्यक्तीची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते व यांनी अबोध वर्तनाचा अभ्यास केला. सिग्मंड फ्राइड, विल्यम वुंट व त्या ठिकाणी विल्यम वुंट का रॉबिन्स व मार्बन किंग का मॅट गुगल. तर पर्याय क्रमांक 1 सिग्मंड फ्राइड. त्यानंतर यांनी 1879 मध्ये प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केला. यांनी 1879 मध्ये प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केला. जॉन वॉटसन, कार्ल रोजर्स, जॉन ड्यूई का विल्यम वुंट. तर पर्याय क्रमांक 4 विल्यम वुंट. यांनी वर्तनाचे सूत्र मांडले. यांच्या मते वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया. यांनी वर्तनाचे सूत्र मांडले. यांच्या मते वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया. वुडवर्थ, फ्रेडरिक, कार्ल रोजर्स का एरिस्टॉटल. यांनी वर्तनाचे सूत्र मांडले. तर पर्याय क्रमांक 1 वुडवर्थ. त्यानंतर यांच्या मते मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. यांच्या मते मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मारिया मॉन्टेसरी, मॉर्गन किंग व रॉबिन्स, रुसो का वुडवर्थ. तर पर्याय क्रमांक 2 मॉर्गन किंग व रॉबिन्स. अभिजात अभिसंधान उपपत्ती. अभिजात अभिसंधान उपपत्ती. कोहलर, पॅव्लोव, वॉटसन, अल्बर्ट बांदुरा. अभिजात अभिसंधान उपपत्ती. कोहलर, पॅव्लोव, वॉटसन का अल्बर्ट बांदुरा. पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 येईल याचं उत्तर. त्यानंतर यांनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवतावाद हा विचार मांडला. यांनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवतावाद हा विचार मांडला. जॉन ड्यूई, प्लेटो, कोहलर का कार्ल रोजर्स. तर पर्याय क्रमांक 4 कार्ल रोजर्स याचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर सान्निध्य अध्ययन उपपत्ती कोणाची. त्यानंतर सान्निध्य अध्ययन उपपत्ती कोणाची. गुथ्री, जोरोम, वरद एमार का हल्ल. सान्निध्य अध्ययन उपपत्ती. सान्निध्य अध्ययन उपपत्ती पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर येईल. त्यानंतर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. जॉन लॉक, फ्राइड, एरिस्टॉटल का जॉन ड्यूई. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. जॉन लॉक, फ्राइड, एरिस्टॉटल का जॉन ड्यूई. तर पर्याय क्रमांक 3 एरिस्टॉटल. साधक अभिसंधान उपपत्ती. साधक अभिसंधान उपपत्ती. हा डबल आला वाटतं. तर साधक अभिसंधान उपपत्ती
तर साधक अभिसंधान उपपत्ती पर्याय क्रमांक 1 स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर शिक्षणामध्ये 3H या विकासाचा विचार ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र मांडले. स्वतःची अध्यापन पद्धती विकसित केली. पारंपरिक शिक्षण पद्धतीचा विरोध केला. जॉन पेस्टोलॉजी, महात्मा फुले, ताराबाई मोडक, जॉन डुई. पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, जॉन पेस्टोलॉजी, ताराबाई मोडक, जॉन डुई. तर पर्याय क्रमांक 2 जॉन पेस्टोलॉजी. त्यानंतर बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले? वॉटसन, एरिस्टॉटल, फ्राइड का कोहलर? बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 फ्राइड. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मॅकडुगल, एरिस्टॉटल, प्लेटो का कोहलर? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मॅकडुगल, एरिस्टॉटल, प्लेटो का कोहलर? तर मॅकडुगल. पर्याय क्रमांक 1. हा प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता होता. तर लक्षात ठेवा काय की प्लेटोचा गुरु हा सॉक्रेटिस होता व शिष्य एरिस्टॉटल होता. या ठिकाणी प्लेटोचा गुरु हा सॉक्रेटिस होता व शिष्य एरिस्टॉटल होता. तर प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता कोण होता? फक्त हाच प्रश्न आहे आपला की प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता हा प्लेटो होता. पर्याय क्रमांक 1. तर अशाच प्रश्नासाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.